हाय एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. नॉर्मली आपण तांदूळ आणि उडीद डाळ किंवा फक्त मुगाच्या डाळीची इडली नेहमीच खातो. पण आज मी बरीच काही कडधान्य मिक्स करून हाय प्रोटीन इडली बनवली आहे. तर ती आज मी तुमच्याबरोबर त्याची रेसिपी शेअर केली आहे. तर यासाठी लागणाऱ्या ज्या काही डाळी किंवा कडधान्य आहेत ते मी सकाळी लवकरच भिजत घातली होती. एक 5 ते 6 वेळा मी पाण्याने वॉश केलं आणि मग ते 5 ते 6 तास भिजत घातलं आणि नंतर बारीक करून फर्मेंटेशनसाठी रात्रभर ठेवून दिलं. तुम्ही बघू शकता खूप छान फर्मेंट झालं आहे बॅटर. तर दुपारीच मी बारीक करून ते फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं. तर दुपारपासून पूर्ण रात्र गेली, दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत हे बॅटर ठेवलं होतं. त्यामुळे छान फर्मेंट झालं आणि सकाळी ब्रेकफास्टच्या टाईमला हे बॅटर रेडी होतं इडली बनवण्यासाठी. देन जसं आपण नॉर्मली इडली बनवतो तसंच ही प्रोसिजर फॉलो करायची आहे. त्यात आधी मी इडलीच्या कुकरमध्ये थोडंसं पाणी ठेवून ते गरम होण्यासाठी ठेवलं आणि त्यानंतर इडलीच्या मोडला तेल लावून घेतलं थोडंसं. तर एवढं सगळं बॅटर मला आत्ताच लागणार नव्हतं, म्हणून मग मला पाहिजे तेवढं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि बाकीचं बॅटर मी फ्रीजमध्ये स्टोअर केलं. तर ते नंतर आपण डोसे किंवा आप्पे काही बनवण्यासाठी यूज करू शकतो. आणि जे बॅटर मी घेतलं होतं बाउलमध्ये त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं सोडा घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्या इडल्या बनवल्या. तर नॉर्मली आपली 10 मिनिटामध्ये 10 ते 15 मिनिटमध्ये नॉर्मल जी तांदळाची इडली असते ती पटकन शिजते. पण याला कमीत कमी 20 मिनिट तरी कंटिन्यू स्लो गॅसवरती लागू शकतात ही इडली शिजण्यासाठी. जेव्हापासून वेट कमी करण्याचा डिसिजन घेतला आहे किंवा हेल्दी राहण्याचा डिसिजन घेतला आहे त्यावेळेसपासून मला गुगल केल्यानंतर समजलं की आपल्या आहारामध्ये प्रोटीन खूप आवश्यक आहे. तर त्यासाठी मग मी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये प्रोटीनचा इंटेक ठेवण्याचा प्रयत्न करते. तर मग मी वेगवेगळ्या रेसिपीज इंस्टाग्रामवर सर्च करत असते आणि ही रेसिपी मला इंस्टाग्रामवरच मिळाली. तर मग मी आज ती करून बघितली तर खरंच खूप टेस्टी झाली इडली आणि एक मनाला पण समाधान की आपण हाय प्रोटीन खातो आहे. तर ही इडली तुम्ही मुलांना, लहान मुलांना लंच बॉक्समध्ये पण देऊ शकता. जर तुम्ही पण वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर ही हाय प्रोटीन इडली नक्कीच तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा आणि कशी झाली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल किंवा माझे बाकीचे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.